नमस्कार. मी बाबासाहेब मुजमुले. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापनाने आणखी एका 38 वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यावर अन्याय केल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्याकडून केला जातोय. पीडित कर्मचाऱ्याचे नाव वसंत गायकवाड असून ते पातूर, जिल्हा अकोला येथील रहिवासी आहेत. त्यांची 6 वर्षांची सेवा बँकेने हडप केल्याचा त्यांचा आरोप असून सेवानिवृत्तीचे अनेक लाभही बँकेने दिले नसल्याचे गायकवाड सांगतात. कायझेन इंडिया न्यूजशी बोलताना ते काय म्हणाले त्यांच्या शब्दात पाहूयात. अशा प्रकारे अन्याय झालेला आहे आणि आपल्या काय मागण्या आहेत? मी वसंत नरसुजी गायकवाड. मी या बँकेत वयाच्या 20 वर्षापासून 38 वर्ष अतिशय प्रामाणिकपणे 20 वर्षापासून सेवा दिलेली आहे. मी मागासवर्गीय दलित कर्मचारी असल्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेचा वापर करून, अधिकाराचा गैरवापर करून माझी 38 वर्ष सेवा हडप केलेली आहे. त्या दरम्यान बँकेला मी वेळोवेळी वस्तुस्थिती दर्शवणारे अनेक कायदेशीर कागदपत्री पुराव्यांचं पूर्तता केलेली आहे. परंतु त्या पुराव्याचे बँकेने अवलोकन न करता सतत आमच्यावर अन्याय करताय आणि आमच्या कुटुंबाचे मूलभूत न्यायाचे अधिकार, हक्क हे हिरावून घेत आहेत. आम्ही आधी नागपूर येथील संविधान चौकात 28/4/2025 पासून 237 दिवस उपोषण केलेलं आहे. परंतु बँकेने कोणत्याही प्रकारची आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही. बँकेने उपोषण दखल न घेतल्यामुळे माझी प्रकृती प्रचंड खालावून माझ्या डोळ्याला अंधार येऊन मी खाली कोसळलो आणि माझ्या जीवावर बेतली, परंतु हातावर निभली. माझ्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन, माझ्या हाताला गंभीर दुखापत होऊन उजव्या हाताचे माझे हाडे मोडले आणि उजव्या हाताने मी आज अपंग झालेला आहो. तरी बँकेने आमच्या शरीराची, आमच्या आरोग्याची, आमच्या जीविताची खेळत असून आमच्या आरोग्याची किंवा जीविताची कोणत्याही प्रकारची काळजी घेतलेली नाही. जेव्हा की आम्ही या बँकेत 38 वर्ष सेवा दिलेली आहे आणि आमच्या निर्दोष कुटुंबाचे संपूर्ण राहिलेले लाभ या बँकेने अजूनपर्यंत दिलेले नाही. त्याकरता आम्हाला तिथं संविधान चौक नागपूरमध्ये न्याय मिळाला नसल्यामुळे ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत उपोषणाला बसणार आहे. केलेल्या पुराव्याचे अवलोकन करून मला माझ्या निर्दोष कुटुंबाचे संपूर्ण न्याय, हक्क, अधिकार, मूलभूत अधिकार मला त्वरित देण्यात यावे. अन्यथा माझ्या जीवितास किंवा माझ्या कुटुंबाच्या जीवितास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास त्याला पूर्णपणे बँक जबाबदारी, या बँकेचे अध्यक्ष जबाबदार राहतील, या बँकेचे सर्व जबाबदार राहतील. मूलभूत न्याय हक्क अधिकाराच्या माझ्या निर्दोष कुटुंबाला माझ्या न्याय मागण्या आहेत, ज्या की बँकेने माझी 6 वर्ष राहिलेली सेवा हडप केली, माझी सेवा हिरावून घेतली. त्यामुळे माझ्या सेवेतील संपूर्ण लाभ बँकेने देण्यात यावे. मला संपूर्ण सेवानिवृत्ती बँकेने देण्यात यावी. मला बँकेने संपूर्ण ग्रॅज्युएटी देण्यात यावी. मला बँकेने कम्युनिटी अलाउन्स संपूर्ण देण्यात यावा. मला बँकेने कॅश इनकॅशमेंट त्वरित देण्यात यावी. आणि माझ्या मुलाला मला बँकेने विकासापासून वंचित ठेवल्यामुळे माझ्या मुलाला बँकेने सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे. आणि बँकेने ज्या पद्धतीने माझ्यावर प्रचंड कर्जाचा डोंगर रचून आणि मला जबरदस्त कर्जाच्या जाळ्यात अटकून बँकेने मला जबरदस्त कर्जाचा डोंगर माझ्यावर अटकवलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या कर्जाथकीतला पूर्णतः बँक जबाबदार आहे. त्याच्यामुळे बँकेने मला निलंबनापासून पूर्ण व्याज माफ करून देण्यात यावे आणि मला त्वरित माझे राहिलेले संपूर्ण लाभ देण्यात यावे.